लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज झाले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कुंडेबाल संघाचे एक्सप्रेस ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाजाला आपण पाहतोय आपल्या आडव्या बॅटनं अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला जातो. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संतोष कतकरीला जबरदस्त फेकी कलेक्ट देखील तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. एका धावेने सांघिक अकाउंट ओपन होत असताना मोतीराम आणि मंगेशला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानावरती खरंतर आपण पाहतोय. दोन धावा माफी असावी. या दोन धावेने सांघिक अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिलं षटक फेकण्यासाठी वेगवान ते स्तरार चेंडू फेकला जातोय. एस्टनच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाल्या. तोपर्यंत एक धाव ए संपाय सिग्नल वाईट बॉल. 1+1 अशा दोन धावा पाहायला मिळाल्या. अंकित कातकरीला आपण पाहतोय वाईट तिसऱ्याच पंचाची माग केली जाते का? गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय आणि इथून नक्कीच तिसऱ्या पंचांना मी इन्व्हाइट करू. मुख्य आमचे आयोजक रुपेश पारधी दादांना मी विनंती करू. इथे तिसऱ्या पंचाची माग केली जाते पहा. तिसऱ्या पंचाची माग केली जाते. स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. चेंडू रिलीज करता वेळेस गोलंदाजाने कोणत्या रीतीने फेकलाय. हाच चेंडू पाहायचा आहे का याच्यानंतरचा? येस थँक्यू. याच्यानंतरचा चेंडू पाहायला जाईल स्क्रीनवरती. मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतील रुपेशजी पारधी साहेब. स्क्रीनवरती निश्चित हा चेंडू पाहायला जाईल. अंकितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुरेख चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न लागला जातोय. मात्र लॉंग ऑनला हा चेंडू ट्राबल होतोय. एकच धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला होता आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज अंकितच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची टॉपेज जरूर पाहायला मिळतं. सुरेख गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्व्हर्ट केली. एका धावेने संघ पुढे सरकेलला 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रथमतः फलंदाजी करणारा अनंत 11 वाशिवली संघ बराचसा दूरचा अंतर कापत अगदी स्पर्धा खेळण्यासाठी बेलेवरती दाखल झाला. एक शो मॅच देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचनंतर पुन्हा एकदा रेग्युलर सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची टॉपेज लागली जात्या. एस्टनच्या मागे विकेट किपर चुका करणार नाही आणि इथून पहिला धक्का लागला जातोय अनंत 11 वाशिवली टीमला. फलंदाज होईल बाद त्यावेळी मोतीराम बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. पहिला धक्का इथे 6 या आकड्यावरती लागला जातोय. अनंत 11 वाशिवली संघ त्याच्या विरोधात केलं असताना कुंडेवाहल बस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची टॉपेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड स्लिपला बॅकअप भरपूर चांगला. दुसरीची दावेची माग केली जाते या मैदानावरती आपण पाहतो. फेकी खराब पाहायला मिळाली. या ठिकाणी जर फेकी चांगली केली असती तर कदाचित इथे देखील रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असते. अंकितचं कौतुक करावं तेवढं कमी. मात्र या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या तर त्या सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑन मध्ये आणि एक लॉंग ऑफ मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची विभारचना. मात्र फलंदाजी मार्कवरती 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला हर्षला पण पाहतोय. त्याच्या समेत या ठिकाणी मंगेशला पण पाहतोय. पंचांकडे लावडले अपील पाहायला मिळतोय. अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा अनंत 11 वाशिवली संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकेवरती 8 या आकड्यावरती फलंदाज बाद झाला. एक
थँक्यू सो मच डीजे. अजय गायकवाड सरांचं हे सुमधुर संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अगदी जर का आपण पाहायला गेलो तर स्वराज चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आपण पाहतोय पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये दमदार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तर आयोजकांनी मगाशी उल्लेख केला की ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली तर पुढच्या वर्षी आम्ही याहून सुंदर आयोजन करण्याचा प्रयत्न करू. मात्र त्याच्या प्रयत्नातील एक स्वप्न होतं त्यांचं एखादी मोठी स्पर्धा बाबी आणि ती स्पर्धा मात्र आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते. पहिली रात्र त्या स्पर्धेची आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकावरती आलाय गोलंदाज संतोष कातकरीला आपण पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी एक वेगवान तेज तरार हा गोलंदाज आपण पाहतो. या गोलंदाजाचा विचार केला तर 2017-18-19 मध्ये या गोलंदाजानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बऱ्याचशा चर्चेत हे नाव आपण पाहिलं होतं. डावकुऱ्याचा वेगवान गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने अगदी आपण पाहतोय पुलर लेनचा चेंडू होता समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक बराचसा अंतर कापत दुसऱ्याची धाव मात्र पाहायला मिळेल. डोक्याची घंटा रिस्की धाव आणि इथून फलंदाज होईल बाद त्याबिल्या. दुसरा धक्का लागला जातोय अनंत 11 वाशिवली टीमला. फलंदाज हर्ष बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जनार्दन टोंबरेला पण पाहतो. जनार्दन टोंबरे हा फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इंडिया नंबर 5 वरती. मात्र इथून या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाटेस आल्या. मात्र फलंदाजी करत असताना कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल आता अनंत 11 वाशिवली संघ हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वाचं असेल. स्विचचा फटका पण पाहतोय प्रयत्न फसला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. ज्यावेळी सरळ बॅटनं धावा येत असतात त्यावेळी मात्र फलंदाज आडवी बॅट मैदानाच्या आतमध्ये नेहमी दाखवत असतात. मात्र यावेळी पूर्णपणे चेंडू बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. वेगवान तेज तरार हा गोलंदाज ज्यानं मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि तो गोलंदाज आज आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने मिड विकेटला पण पाहतोय. शतरक्षक तैनात एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची माग मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मांडला जातोय. एका धावेवरती अनंत 11 वाशिवली संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकेवरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती. त्याचनंतर दुसऱ्या षटकामध्ये ज्या रीतीची गोलंदाजी हवी होती त्या रीतीची गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये संतोष कातकरीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. यावेळीचा चेंडू मात्र अक्कू टप्प्याचा चेंडू होता. हलक्या त्यांना कट करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज जनार्दन ठोंबरेला पण पाहतोय. एक चांगला फलंदाज मात्र बॉडी लँग्वेज या फलंदाजाची पाहिली तर भरपूर चांगली फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत असतो. आज या मैदानावरती त्याला चांगला खेळ करावा लागेल. कारण जर का पाहायला गेलं तर बराचसा अंतर कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झाला होता वाशिवली संघ. मात्र प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाटेस आल्या आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट्सची टॉपीज लागली जाते. फुलर लेनचा बॉल होता. गल्लीमधून चेंडू रिलीज झालाय सीमारेषेच्या पलीकडं. जनार्दन ठोंबरेच्या बॅटमधला हा पहिला दमदार चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावेने संघ पुढे सरकेल. अनंत 11 वाशिवले हा संघ जाऊन पोहोचला. तो 14 या आकड्यावर द्या. सुरेख फटकेबाजी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या षटकामध्ये मोठाले फटके येणार का हा देखील प्रश्नचिन्ह आता वाशिवली टीमच्या पाठीराख्यांमध्ये पाहायला मिळेल. बॅट्सची लेडिंग एज लागली जाते. साधा सोपा झेल होता तो झेल मात्र सुटला जातोय आणि त्याच नंतर चेंडू पाहायला मिळतो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार.
धन्यवाद डीजे. चला कॉपरेट करायचे पा कुंडीवाल संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचं आहे. 2 षटकांचा बादली खेळ संपलाय. 2 षटकामध्ये वाशिवली संघ पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 2 फलंदाज देखील बाद झाल्या. त्यामध्ये आपण पाहतोय मंगेश खेळतोय 4 या आकड्यावरती. जनार्दन खेळतोय 3 चेंडू 8 या धावसंख्येवरती आणि फलंदाज आपण पाहिलं होता हर्ष बाद झाला. त्यानंतर मोतीराम देखील बाद झाला आणि या 2 फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. कुंडेवाल संघाच्या विरोधात खेळायच्या कारण कुंडेवाल संघ जर म्हटला तर फलंदाजीचा भरणा असणारा संघ. मात्र 11वा प्लेअर जरी मैदानावरती उतरला तरी देखील मात्र षटकार मारण्याची क्षमता मात्र त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो कुंडेवाल संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय. गोविंद आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॅटचे टॉपिस लागले जाते. एस्ट्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मात्र बॅकअप भरपूर चांगला. एकच धाव एका धावेनं संघ पुढे सरकेल. आनंद इलेव्हन वाशिवला संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली गोविंद या गोलंदाजाला प्राचारणित करण्यात आला मात्र गोविंदच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. तरी तिने पहिलं षटक आपण पाहिलं होतं गोलंदाज अक्केतनं फेकलं होता. त्यानं धाबा खर्च केला होता मी म्हणेन 8 धाबा. दुसरं षटक संतूर खतकरीनं फेकलं होता. त्या षटकामध्ये 2 चौकार आले होत्या. तब्बल 10 धाबा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये गोविंदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. यॉर्कर लाईन चेंडूचा फेकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आमच्याकडे बतीला सिटीचं वाईट. अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. अतिरिक्त एका धावेने संघात धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 या आकड्यावरती. मागील सामना आपण पाहिला होता वाघेरा बनाम दहिसर मात्र लो स्कोरिंग सामना आपण पाहिला होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत दहिसर संघानं वाघेरा संघासमोर लढाई केली होती मात्र तो सामना जिंकला होता खरं तर वाघेरा ब टीमनं. यावेळी टप्प्याचा चेंडू होता कव्हरच्या वरतून फटका भरपूर चांगला. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धावेंसाठी ठोकला जातोय. जनार्दन ठोंबरेच्या बॅटमधला तिसरा दमदार चौकार. चार धावेने संघ पुढे सरकेल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. दुसऱ्या षटकातील अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे मात्र 4 चेंडूवरती कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत बॉलचा लाईक द्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असणारा हा षटकार आपण पाहतोय. थँक्यू सो मच डीजे. षटकारच्या मदतीने अनंत इलेव्हन वाशिवला संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. या षटकावरती आक्रमण करण्याला सुरुवात केल्या. जनार्दन ठोंबरा ऑन फायर वन्स अगेन. लॉंग ऑनच्या वरतून फटका भरपूर चांगला. गॅप भरपूर मोठ्या. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडं. षटकारानंतर हा शानदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. सध्याच्या घडीला तरुणांना वेळ लागणार आहे संगीत आपण पाहतोय. सध्या बैलगाडा शर्यत आणि त्यानंतर क्रिकेट हे 2 नाद सध्या तरुणांना आपण निश्चित पाहतोय. मैदानावरती जाऊया मॅचकडे. चेंडू आपण पाहतोय सरळ पॅडवरती आदळला जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते गोविंदच्या माध्यमातून. आता इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 2-1 षटकार 1 चौकारच्या मदतीनं मात्र चांगली सुरुवात केली गेली मित्र म्हणेन जनार्दन ठोंबऱ्या या फलंदाजाच्या माध्यमातून संघ पोहोचला तो 34 या आकड्यावरती. 2 फलंदाज देखील बाद झाल्या. आनंद इलेव्हन वाशिवल्या हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. कुंडेवाल संघाच्या विरोधात फाईट करायच्या मात्र चांगले धावसंख्या बनवावी लागेल मित्र म्हणेन वाशिवली संघाला. यावेळी मात्र पंचांकडे लावडली अपिलेस. पंचांचं फिंगर इन अप मस्ट एस्टेन वरती फलंदाज सापडला जातोय आणि धक्का क्रमांक 3 लागला जाईल अनंत इलेव्हन वाशिवली टीमला. बिग फिश इन द नेट. अनंत ठोंबरा बॅक टू द जनार्दन ठोंबरा बॅक टू द डगआउट. येस थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले पहा. इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे निश्चित स्क्रीनवरती पाहिलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मात्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही आहे. येस फलंदाज बाद असेल पहा पंच.
इथून तिसरा धक्का लागला जातोय अनंत इलेव्हन वाशिवली टीमला. ज्या फलंदाजासाठी प्लॅनिंग केली होती, ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं, तो फलंदाज मात्र जाळ्यात अडकला जातोय आणि सर्वात मोठा धक्का लागला जातोय. अनंत इलेव्हन वाशिवली टीमला फलंदाज बाद झाला जनार्दन टोमरा मैदानाच्या बाहेर. ज्या फलंदाजानं अगदी चौकार षटकारांची सुरुवात केली होती, चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला होता, तो फलंदाज ज्यावेळी तंबूच्या आश्रयाला येत असताना झटका क्रमांक 3 लागला जातोय. 8 चेंडू तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. एक षटकार 4 चौकार ज्यानं ठोकल्या, तब्बल 8 चेंडू मध्ये 22 धावा त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, हर्षला पण पाहतोय. हर्ष हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनलाईट नंबर 5 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जनार्दन बाद झाला, त्यामध्ये आपण पाहतोय मोतीराम बाद झाला, हर्ष बाद झाला आणि त्यानंतर मंगेश आणि त्याला साथ देईल फलंदाज हर्ष. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या षटकामधील चौथं षटक प्रगतीपथावरती नामदेवला आपण पाहतोय. मात्र नामदेव कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल, कारण मागील षटकामध्ये आपण जर का पाहायला गेला गोविंद वरती प्रत्याल्य आपण पाहिलं होत्या. जबरदस्त फलंदाजी जनार्दन टोमऱ्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली होती. तब्बल 2 चौकार एका षटकाराच्या मदतीने खेळत असणारा मात्र तो फलंदाज बाद झाला आणि नितून मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि त्याला साथ देईल फलंदाज हर्ष. या दोन फलंदाजाला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक शेवटचं षटक म्हटलं तर श्लोकवरचं षटक. या षटकावरती नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात, मात्र या षटकावरती आक्रमण पाहायला मिळेल का ते देखील पाहणं तेवढाच महत्त्वाचं असेल. मंगेश मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाला होता. अगदी पंचांच्या डाव्या एसटीच्या बाजूनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वरती एसटीचं वाईट डाव्या एसच्या बाहेरून जाणार अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणारा अनंत इलेव्हन वाशिवली संघ मात्र चांगली फलंदाजी आपण पाहिली होती जनार्दन टोमरा या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज मंगेश. या फलंदाजाला मित्र म्हणून जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. या फलंदाजामध्ये क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची, मात्र तो प्रयत्न केला जाईल का मैदानावरती आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर असा चेंडू रिलीज केला होता, अगदी स्टँडवरती चेंडू रिलीज झाला. त्याचनंतर क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहायला गेलो तर बॉलरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एका धावेने संघ पुढे सरकेल, स्ट्राईक मात्र रोटेट होईल. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेशला पण पाहणार आहोत, हर्षला पण पाहणार आहोत स्ट्राईक एंडवरती. षटकातील अजूनही आपण जर का पाहायला गेलो तर काही चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र या षटकामध्ये कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल यावरती आता कुंडेवाल टीमच्या पाठीराख्याच्या नजरा पाहायला मिळतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इष्टांच्या मागे चुका पाहायला मिळतात. विकेट किपरच्या माध्यमातून बॅकअप भरपूर चांगला आणि तोपर्यंत मात्र एक धाव ही वेगाने कन्वर्ट केली गेली. एका धावेने संघ पुढे सरकेल 37 आकड्यावरती जाऊन पोहोचला. मात्र 40+ या धावा मात्र जमवाव्या लागतील. 45 ते 50 धावा मी तर म्हणण्यात जमवाव्या लागतील इथून प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाला. कारण जर आपण पाहायला गेलो तर कुंडेवाल संघ फलंदाजीमध्ये माहेर असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्वीट शॉटचा फटका पण पाहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पंच आमच्याकडे वरती एसटीचं वाईट अभ्यंतर चेंडू या षटकामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळाले. अंकित 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नामदेवला आपण पाहतोय अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धाबा खर्च केल्यात नामदेवनं 2 चेंडू मध्ये. आडव्या बॅटनं अगदी बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडं. या चेंडूवरती मिळतील 4 धाबा. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं, 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय अचौकार. थँक्यू सो मच डीजे. 42 धाबा धावफलकीवरती आपण पाहतोय. मात्र चांगली सुरुवात मित्र म्हणून फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका बसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक संतोष कातकरीला आपण पाहतोय. सुरेख झेल टिपला जातो आणि फलंदाज इथून वाब लागेल बाद. ज्या फलंदाजानं ठोकला होता एक चौकार तो फलंदाज मंगेश. बॅक टू द डगआउट.
प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र यावेळी धावचीच्या स्वरूपात इथे बाद व्हावं लागेल फलंदाज प्रवीणला. स्ट्राईक एंडवरती हर्षला आपण पाहतोय, मात्र हर्षला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. संघ पोहोचला 42 आकड्यावरती. फलंदाज इथून बाद व्हावं लागतं. प्रवीण आपण पाहतोय एका चांगल्या शैलीचा खेळाडू. त्याच्या बॅटमधनं मला असं वाटत होतं की एखाद मोठा फटका पाहायला मिळणार आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सहजरित्या इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. ज्या फलंदाजावरती विश्वास दाखवलाय फलंदाज हर्षला आपण पाहतोय, मात्र ज्या संघाच्या संगणकाने फलंदाजाला विश्वास दाखवला त्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, फलंदाज नरेशला आपण पाहतोय. चला कुंडेवाल संघ कॉपरेट करायचे पहा. पंच फलंदाज बाद नसणार आहे का? येस, थँक्यू. चला प्रवीण आपण लगेच मैदानावरती जायचे पहा. या रीतीचा विकेट दिला जाणार नाही. तर डायरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला त्या रीतीची धाव दिली जाणार नाहीये. याच्याकडे देखील लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या संगणकाचं. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी ऑन स्ट्राईक एंडवरती प्रवीणला पण पाहतोय. एक चांगला फलंदाज मात्र त्याच्या बॅटमध्ये एखाद मोठा फटका इथे येणार का तेही पाहणं तेवढंच महत्वाचं. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पॅडवरती आदळला जातोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्याची मा केली जाते. धावचीची संधी. फलंदाज होईल बाद आणि षटक क्रमांक 4 संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपला जातोय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः फलंदाजी करणारा अनंत इलेव्हन वाशिवली संघ पोहोचला. धाव फलकेवरती 43 आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता बनवायच्या 44 धावा टीम कुंडेवाल बस संघाला. हॅलो, हॅलो. तर नक्कीच अजून एक पाहुणे आपल्या स्पर्धेमध्ये जोडता येतात. गणेश ठाकूर कुक्षत नेरुळा या गावचे. तर त्यांना मी नक्कीच आमंत्रित करेन टॉच बॉक्समध्ये. आणि रुपेश पारधी यांना मी नक्कीच विनंती करेन की या पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच धन्यवाद गणेश यांचा कुक्षत या गावाचे पाहुणे नक्कीच स्पर्धेमध्ये जोडले. नक्कीच धन्यवाद करतो. आणि याच्यानंतर होणारा सामना या दोन संघांना मी नक्कीच इथे आमंत्रित करेन. हॅलो. तर याच्यानंतर होणारा चला यापुढची मॅच मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आई एकवेरा क्रिकेट संघ बंगलेशवाडी आणि विपक्ष वागेश्वर वागेरे या दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करतो आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यापुढची मॅच आई एकवेरा क्रिकेट संघ बंगलेशवाडी आणि वागेश्वर वागेरा या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मॅच मध्ये पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर अनंत इलेव्हन वाशिवली टीमनं 43 धावा इथे मात्र जमा करत असताना पाहिल्यात. आणि पुढच्या फेरीमध्ये
44 धावांचा टार्गेट सेट केलाय कुंडेवाल बी टीम समोर. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. संतोष आणि गोविंद, कर्मवीर आणि धर्मवीर ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप घ्या. मी विनंती करतो की अनंत 11 वाशिवली टीम्स आपण थोडस स्पीडअप घ्या. चला थोडस कॉपरेट करा. मी विनंती करतोय. पंच आपल्याला विनंती असेल की थोडस स्पीडअप घ्या. मॅचला होती सुरुवात. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर अनंत 11 वाशिवली टीमनं धावा जमा केल्या 43 आणि इथून मात्र 24 बॉल मध्ये 44 धावांचं समीकरण राहिलं आहे कोंडेवाड बी टीम समोर. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोविंद आणि संतोष स्ट्राईक एंडला पाहिला तर गोविंद, न स्ट्राईक एंडला संतोष मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती एक पाहिलं तर वाशिवली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय जनार्दन. पहिला बॉल आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सरस समालोचन कक्षेला सलामी देत असताना पहिल्या बॉलवरती ते मात्र भव्य स्वागत केलं जातोय. बॉल चाललाय सीमा पार येतोय. चौकार. नक्कीच अजून एक पावले आपले स्पर्धेमध्ये जोडले आहेत. सुनील गडगे यांना मी सुरेश गडगे माफ करा त्यांना की नक्कीच आमंत्रित करेन. सुनील गडगे नक्कीच यांना मी आमंत्रित करेन की तुम्ही या स्पर्धेवरती आलात. धन्यवाद करतो. आणि आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊन आमची तुमची जी शोभा आहे, जे आमचं कर्तव्य आहे तुमचं स्वागत करणं, त्याचं आम्हाला नक्कीच फार चांगलं वाटेल. आणि नक्कीच त्याचं आव्हान करत असताना कुठेतरी रुपेश भारती यांना मी विनंती करेन की आपले सुनील गडगे यांचं स्वागत करायचं आहे. इथून मात्र पाहिले तर 6 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत कुंडेवाल बी टीमच्या. सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनोद गोविंदच्या बॅटमध्ये आपण पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु तिथून मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय जनार्दन गोलंदाज. पुढचा बॉल पहा, सती यॉर्कर पाहायला मिळतो, परंतु विकेट किपर बीट झालाय. प्रवीण इथे मात्र चुका करत असताना बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सीमा रेषा पार येतोय. चौकार. इथून मात्र चांगला बॉल रिलीज केला होता, परंतु पहा विकेट किपर चुका करत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा 4 धावा इथून मात्र खर्च करत असताना हा बॉल पहा अगदी फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. गोविंदला इथून परतावा लागेल. पहिली गोल्डन टेकची शिकार बनतोय गोविंद. बॅक टू द पवेलियन. हॅलो, नक्कीच मी इथं थोडंसं बोलतो की आपण विहाना बबन गडगे यांच्याकडनं, बबलेश गडगे यांच्याकडनं 2 षटकाराला 1000 रुपये दिले जातील. लगातार जर 2 षटकार मारले तर यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक विहाना बबलेश गडगे माफ करा.
पहा इथे मात्र गोविंदच्या बॅट मध्ये जो चौकार आला होता परंतु त्यानंतर पहा विकेट मिळवल्या जनार्दन या गोलंदाजांना. आणि त्यानं आधी पाहिलं तर थोडेसे विकेट किपरनं देखील चुका केल्या. 4 धावा इथून मात्र एक्स्ट्रा खर्च करत असताना टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला योगेश कातकरिया. इथून मात्र जबाबदाऱ्या असणार आहेत संतोष आणि योगेश या दोन फलंदाजांवरती. 44 धावांचा पाठला इथून मात्र करावा लागेल. पुढचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये बॉल अडवला जाईल. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आहे. पहिला षटक इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा खर्च करताना एक विकेट गमावलाय कुंडेवाल बी टीमनं. नमस्कार. तर गुरु काशीनाथ पारधी बंगल्याचीवाडी हे सुद्धा पाहुणे आपल्या स्पर्धेमध्ये आमंत्रित आहेत. त्यांचं सुद्धा मी नक्कीच धन्यवाद करतो. आणि प्रशांत आवाटे यांना मी नक्कीच विनंती करेन की या आपले गुरु काशीनाथ पारधी यांचा नक्कीच शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. येस थँक्यू सो मच. पहा मान्यवरांचं स्वागत सत्कार व्यासपीठावरती केला जातोय. परंतु जाऊया तितकेच इम्पॉर्टंट मॅच आपला बॅटिंग झाल्या. एका साईडला पण पाहिलं ना तर अनंत 11 वाशिवली टीमनं पहिल्या डावमध्ये 43 धावा बनवल्या होत्या आणि 44 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा इथे मात्र जमा करत असताना कोंडेवाल बीच संघ पाहायला मिळतोय. दुसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय मोतीराम. चला या पुढचा लगेचच टॉसविन केला जाईल. एकविरा क्रिकेट संघ बंगल्याचीवाडी रानसाई आणि वागेश्वर वाघेरा या दोन टीम दरम्यान. गोलंदाज सज्ज होतोय मोतीराम. पहिला बॉल पंचाच्या डबे एसटीकडनं. यावेळेस पहा लोवर फुल टॉस. चांगला कलेक्शन झालं नाहीये. बॅटचा बॉलचा तितका चांगला संपर्क नाहीये परंतु गल्ली पॉइंट मध्ये बॉल अडवलं जाईल. फील्ड केलं जाईल. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. तर एका यानं 2 धावेला इथून मात्र संघर्ष करावा लागणार आहे कोंडेवाल बी टीमला. आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. एक धाव इथून मात्र मिळाली गेली. एका धावेच्या मदतीने पहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. इथून 44 धावांचा पाठला म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीने पाहिलं जनार्दन या फलंदाजाला ज्याच्या बॅटमध्ये अवघ्या 8 बॉल 22 धावांची खेळी. गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली. मॅलेटी पॉवर प्लेचा पहिल्या षटक येत असताना अवघ्या 10 धावा खर्च केल्या. महत्वाच्या विकेट देखील त्यांना मिळवल्या. त्याचं चांगलं योगदान या मॅच मध्ये राहिलंय. पुढचा बॉल मोतीराम तयार होतोय. पहा यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे खेळाडू नाही. इथे मात्र थोडंसं फॉर्म बॉल होत असताना 2 धावा तिथपुरती कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. 2 धावेवरती मात्र इथं समाधान मानावं लागलाय आणि 2 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो परंतु पहा नो मॅच लँड मध्ये ज्या पद्धतीने नक्कीच वाघेरा संघाने टॉस जिंकलेला आहे. तर प्रथम तुम्ही काय निर्णय कळवाल आम्हाला? नक्कीच शतरक्षण असून तर तुमच्या धावा कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल हे तर नक्कीच सांगावं लागेल तुम्हाला. 40 ते 30 पर्यंत. नक्कीच 40 ते 30 परत तुमचा प्रथम गोलंदाजी करत असताना नक्कीच धन्यवाद. वळू त्या आपण बंगल्याचीवाडी रानसाई या संघाकडे. तर त्याही जे सांगितलं की 40 ते 50 पर्यंत रोखू शकतात तर तुमचं काय आव्हान असेल? प्रथम त्याही तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 45-50 पर्यंत आम्ही. नक्कीच धन्यवाद. आणि तुम्ही आमचे पाहुणे आहात, मित्र सुद्धा, आपल्या जवळचे गाव सुद्धा आहे. तर नक्कीच तुम्हाला आमचं आयोजन कसं वाटलं? आयोजन 1 नंबर केलंय. नक्कीच धन्यवाद. बंगल्याचीवाडी संघाकडनं आपल्याला नक्कीच चांगले असे रिव्ह्यू मिळत असतात. नक्कीच धन्यवाद करतो. येस थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. परंतु जाऊया मॅच मध्ये. आपण पाहिलं मोतीराम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय ज्याने अद्यापर्यंत 3 बॉल फेकलेत, 5 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करतोय. मागचा बॉल आपण पाहिला स्लॉक स्वीप करत असताना चांगला फटका पडतो. ड्राईव्ह चांगला केला आणि इथे पहा खोलात टाकलाय ज्यामधून आक्रमकता करता येणार नाही. फलंदाज बीट झालाय. डॉट बॉल येतोय. ज्या डॉट बॉलची गरज होती वाशिवली टीमला तो डॉट बॉल मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने डॉट बॉल येते तितका दडपणारा प्रेशर कुंडेवाल बी टीमवरती राहणार आहे. परंतु नवीन गेलेला फलंदाज योगेश अद्यापर्यंत 4 बॉल मध्ये अवघे 4 धावा जमा करते. खराब खेळी. यावेळेस पहा
सतीक योरकर फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज आणखीन एक बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. कुंडेवाळ बी टीमला. योगेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 4 वरती बाला. आणि इथून मात्र पाहिला अजूनही सलामीराचा फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या तुत्पुरती कुठली शंका नसणार एखाद्या तर कुंडेवाळ बी टीमला. परंतु इथे पहा आणखीन एकदा प्रेशर निर्माण केलंय. मोतीराम या गोलंदाजांना विकेट मिळवल्या. अद्यापर्यंत पाहिले नाही या गोलंदाजांना 5 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत असताना विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या षटकामध्ये झालाय. शेवटचा बॉल बॉलर तयार होतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बालाराम. आणि हा पहा वेगाने फेकलाय. बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता येते. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं दुसरं झालंय समाप्त. आणि 2 षटकामध्ये कुंडेवाल संघ जाऊन पोहोचलाय. 15 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच आपण पाहिलं तर 2 षटकारावरती नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. कुठला खेळाडू नक्कीच 1000 रुपये घेऊन जाईल का? विहाना बबलेश गडगे यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल लगातार 2 षटकारावरती. येस थँक्यू सो मच डीजे. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा अद्यापर्यंत स्कोरवरती लागल्या जात आहेत. कुंडेवाळ बी टीम्स जाऊन पोहोचल्या. आणि अजूनही पाहिलं तर 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज. कुंडेवाळ बी टीमला इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. संतोष यांना बालराम या 2 फलंदाजांना. परंतु ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. वारंवार चुका गोलंदाजी करत असताना देखील पाहिल्या आणि ते फलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळत आहेत. 12 बॉल अजून 29 धावांचं समीकरण. यावेळेस पहा इथून मात्र 2 षटकांसाठी तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज राहणार आहे. लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज तब्बल राहणार आहे. आमच्या अतिथी प्रमुख पाहुणे मंचावरती असणार आहेत त्यांच्या माध्यमातून दिले जातील. पहिला बॉल खोला टाकलाय ज्यामध्ये आक्रमकता करणार येणार नाहीये. संतोष बीट झालाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल मध्ये प्रेशर निर्माण होतोय. कुंडेवाळ बी टीम वरती चांगली गोलंदाजी हरीश देखील करतोय. पहिला बॉल इथे डॉट फेकत असताना सुरुवात चांगली केली आणि इथून मात्र चांगली संधी असणार आहे. वाशिम टीमच्या गोलंदाजांना जरी का विकेट हॅट्रिक सॅक्रिफाईस केली तरी इथून मात्र 5000 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे. वाशिम टीमचा कुठलाही गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक सॅक्रिफाईस केली तरी इथून मात्र 5000 रुपये कॅश प्राइज. आदरणीय चंद्रकांत पारधी खऱ्या अर्थाने या टीमचे आज ते पॅकर आहेत आणि आज ते देखील व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे. आदरणीय चंद्रकांत पारधी साहेबांकडनं
आज ते खऱ्या अर्थानं टीमचे पॅकर्सना मॅच पाहण्यासाठी ते आज इथे उपस्थित असणार आहेत. पहिला विकेट जर घेतलाय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो हरेश. इथून मात्र पुढचा बॉल इथे पहा पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली. इट्स अ फिंगर इन. आणखीन एक धक्का लागतोय कुंडेवाड बी टीमला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल. अंकित गेल्या मागे पाहवारी परतावं लागेल. डीजे येस थँक्यू सो मच. पहा इथून मात्र लगातार 2 विकेट मात्र प्राप्त केलेत हरीश या गोलंदाजांना. आणखीन एक विकेट या बॉल वरती. तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. परंतु पहा बॉल पडल्यानंतर पॅड वरती आदळतोय. पंचांकडे दाब केली जाते परंतु नाही पंचाने नकार दिलाय. या बॉल वरती जरी का विकेट आली असती तर आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं असतं हरीश या गोलंदाजाला. परंतु चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं आणि इथून मात्र टोटल स्कोर जाऊन पोहोचला एका धावेच्या मदतीनं 16 लॉस ऑफ 4 विकेट्स 16 या आकड्यावरती. इथून मात्र जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील कुंडेबाड बी टीमच्या फलंदाजाला. मोठ्या फटक्यांचे पराकाष्ठा इथून मात्र करावे लागेल परंतु ते फटके लगावून देत नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनंत 11 वाशिल टीमचे गोलंदाज. हा बॉल पहा चांगला ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. इथून मात्र फील्ड केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट केलं एका धावेच्या मदतीनं. पुन्हा एकदा दाफलकेत वाढ 17 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणाऱ्या काय गोलंदाजी झाल्या. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा खर्च झाल्या 10 त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॉलर तयार होतोय. हा बॉल पहा बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा विकेट किपर बीट झालाय परंतु फर्स्ट स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण चुकी होणार नाही. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं 6 बॉल आणि 21 धावांची गरज. सहा बॉल 21 26 का 6 बॉल 26 सॉरी माफी असावी थोडीशी स्कोरर करणं चुकी झाली. 6 बॉल 26 धावांची गरज. अजूनही या मॅच मध्ये कोंडीवाड बी टीमला राहणार आहे ज्यामध्ये गोलंदाजी पाहिली ना तर या षटकामध्ये देखील कमी धावांचा शेवटक फेकलाय हरीश या गोलंदाजानं. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्वाचे प्राप्त केले. निर्णायक षटक त्यांना फेकलं आणि अद्याप मात्र समीकरण राहिलंय 6 बॉल आणि 26 धावांची गरज. कुठला गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल 26 धावा तो रोकेल आणि इथून मात्र सामना जिंकावा लागेल. दोन्ही टीम साठी सामना तितकाच इम्पॉर्टंट पाहणाऱ्या 6 बॉल 26 धावा. इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. फलंदाज अजून आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये अजूनही बालाराम आणि मोरेश ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते आणि त्यांना मात्र इथून मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या बॉल पासून इथून मात्र प्रयत्न करावा लागतील. पहा पहिला बॉल आणखीन एकदा पाडवरती आदळलाय. पंचांकडे दाब केली परंतु नाही नाकार दिलाय. हा डॉट बॉल येतोय परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रिस्की धाव कंप्लीट केली जाते. एकानं 2 धावेने इथून मात्र काही होणार नाही. मोठे फटके इथून खेचावे लागतील कोंडेवाड बी टीमला आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी इथून मात्र पराकाष्ठा करावी लागेल. 5 बॉल 25 धावांचं समीकरण. या बॉल वरती या मॅचचा निकाल लागेल. डॉट बॉल आला तर मॅच अनंत 11 वाशिवली टीमना परंतु मोठा फटका आला तर कुंडीवाड बी टीमच्या बाजूने. हा पहा हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर जम्पिंग डिलिव्हरी. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. इथून मात्र सामना एकतर्फा होत असताना पाहायला मिळतोय की काय परंतु अजूनही 4 बॉल 25 धावांची गरज असणाऱ्या इथून एखादी 100 धाव मात्र महागात पडेल अनंत 11 वाशिवली टीमला. परंतु अद्यापर्यंत पाहिलं तर एकही मोठा फटका या मॅच मध्ये आला नाही. ज्या पद्धतीने संतोषच्या बॅट मध्ये चौकार आला परंतु तिथून तो बाद झाला आणि प्रेशर पाहायला मिळतोय कोंडीवाड बी टीम वरती. हा पहा बॅटच्या रन मध्ये बॉल आलाय परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय.
चुकी होणार नाही. आणखीन एक धक्का लागतोय कुंडेबाळ बी टीमला. बालाराम बॅक टू द डगआउट. येस थँक्यू सो मच. पहा इथून मात्र सामना आपण पाहिला तर एकतर्फा झालाय. हा बॉल पहा स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे बॉल चाललाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन असणाऱ्या एक सिंगल इथून मिळेल. चांगला गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. अक्षरशः मोठे फटके लगावून देत नाही. गोलंदाजांची दादागिरी हे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी चांगली गेली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील चांगली करत असताना अनंत 11 वाशिवली टीम पाहायला मिळते. हा बॉल पहा पॅडवरती आदळलाय आणि इथून एका धावेचा प्रयत्न करतो नाही. डॉट बॉलची सहाय्यता इथे मात्र केली जाते. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं अजूनही या षटकातील काही बॉल शिल्लक असतील आणि इथून मात्र स्वस्तामध्ये विकेट सॅक्रिफाईस केलं जातं. शेवटचा बॉल असणारे पहा या इनिंग मधील आणि इथून माझा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. अनंत 11 वाशिवले. शेवटचा बॉल बॉलर तयार. हा बॉल पहा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न अग्रेशन पाहायला मिळते. सामना इथून जिंकलाय अनंत 11 वाशिवले टीम्स आणि आज मात्र त्यांचे पॅकर्स खूप खुश असतील कारण पहिला सामना जिंकलाय आणि मात्र पुढच्या मॅच साठी लगेचच दोन्ही टीम्सला आपण विनंती करूयात की रेडी राहायचं.